कापडी वस्तू तयार करणं, साधे साधे कपडे शिवणं हे आता मला चांगलं जमायला लागलं होतं आणि सतत करून करून त्यात चांगला सफाईदारपणा पण दिसायला लागला होता. आणि मी तयार केलेल्या कापडी वस्तू, कपडे मला रेग्युलर वापरण्यासाठी सुद्धा उपयोगी होत होत्या. त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटायला लागलं. आणि मग मी आता ठरवलं की आपण आणखीन वेगळं काहीतरी करायला सुरुवात करावी. तर मी लोकरीचं विणकाम करायचं ठरवलं. तर लोकरीचं विणकाम हे माझ्यासाठी काही अगदी नवखं नाही आहे, कारण शाळेत असताना आम्हाला लोकरीचं विणकाम करायला लागायचं परीक्षेसाठी. आणि त्याच्यात आम्हाला सुरुवातीचं अगदी साधं विणकाम करायला शिकवलं होतं. लहान मोजे किंवा अगदी लहान स्वेटर असं आम्हाला करायला सांगितलं होतं आणि मी ते केलंसुद्धा होतं. पण त्याच्यानंतर लोकर आणि विणकामाच्या सुया यांच्याशी माझा काही संबंध आलेला नव्हता. पण आता मी ठरवलं की आपण परत ते आपल्याला जमतं आहे का बघावं, म्हणून मी सगळं साहित्य वगैरे आणलं विकत आणि अर्थातच व्हिडिओ बघितले त्याचे. त्या व्हिडिओमध्ये जसं त्यांनी दाखवलेलं होतं, जशा इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या ते सगळं फॉलो केलं आणि थोडं थोडं मला ते सुद्धा जमायला लागलं. तर आत्ता मी साधं विणकाम न करता क्रोशाचं विणकाम करायला सुरुवात केली. तर इंग्लिशमध्ये ते म्हणतात क्रोशे आणि आमच्या मराठीमध्ये म्हणतात क्रोशाचं विणकाम. तर मी ते क्रोशाचं विणकाम करायला सुरू केली आणि त्याची पद्धत वापरून मी अशी छोटी कॉईन पर्स तयार केली. ही आणखीन एक छोटी पर्स तयार केली आहे. नंतर मी एक मोबाईल कव्हरसुद्धा केलेलं होतं, ते आत्ता मला मिळालं नाही माझ्याकडे. तर एक मोबाईल कव्हर तयार केलेलं होतं. नंतर हा मी एक मास्क केलेला आहे. मास्क कोविडच्या काळात सगळ्यांना कंपल्सरी मास्क लावायला लागायचा. तर मी हा एक लोकरीचा मास्क तयार केला, क्रोशा पद्धतीनेच. नंतर हे काही कोस्टर्स तयार केलेले आहेत मी. हे असे वेगवेगळ्या डिझाईनचे असे कोस्टर्स तयार केले अशा पद्धतीने. आणखीनही बरेच आहेत, तर ते केले. आणि नंतर मी हे असे ते म्हणतात ना डिश क्लॉथ, म्हणजे आपल्या धुवून आलेल्या डिश किंवा पॅन्स वगैरे आपल्याला कोरडं करण्यासाठी लागतात, तर त्याच्यासाठी हे असे तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी त्याच्यावरसुद्धा वेगवेगळे प्रयोग सुरू केले. पण मध्ये 1-2 वर्ष अगदी मला काहीच करता येणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते सगळं बंद झालेलं होतं. तर आता मी परत ते सुरू करायचं ठरवलं आहे. बघू आता ते कितपत जमतं आहे.